Dear students, today we are going to take word problems on quadratic equation. आज आपण वर्ग समीकरणावरील शाब्दिक प्रश्न पाहणार आहोत. या प्रत्येक प्रश्नाचा अर्थ मी मराठीतून पण सांगतोय की ज्यामुळे तो समजणं गरजेचं आहे. जर अर्थ नाही समजला तर लक्षात घ्या आपल्याला ते समीकरण करेक्ट सोडवता येणार नाही. म्हणून ते समजणं, वर्ड प्रॉब्लेम समजणं गरजेचं आहे. पाहूया आपण. पिंटू टेक्स 6 days more than those of Nishu to complete certain work. या ठिकाणी आपल्याला असं लक्षात घ्या, आन्सर मध्ये घेत असताना एक विशिष्ट काम करायचं आहे. टू कंप्लीट सर्टन वर्क, एक लक्षात घ्या विशिष्ट अशा प्रकारचं काम करायचं आहे. टू कंप्लीट अ सर्टन वर्क, समजा या ठिकाणी एक होमवर्क आहे. असं गृहीत धरा की क्वाड्रॅटिक इक्वेशनची 50 एक्झाम्पल्स आपल्याला करायचे आहेत आणि हे सर्टन वर्क आहे. आणि हे विशिष्ट काम करण्यासाठी पिंटूला 6 days मोर लागतात दॅन दोज ऑफ निशू. म्हणजे या ठिकाणी आपण पिंटूला, या टेक्सला आपण इज इक्वल टू असं साईन इथं दिलं इज इक्वल टू साईन असं इथं दिलं. जिथं व्हर्ब आहे तिथं इज इक्वल टू साईन दिलं. 6 days मोर दॅट इज +6, दॅन साठी प्लस दोज ऑफ निशू. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल लक्षात घ्या, पिंटूचे डेज आणि निशूचे डेज आपल्याला ठरवायला लागतील. पहिल्यांदा जे पहिलं की पिंटूला किती दिवस लागतात एखादं काम करायला, हाऊ मेनी डेज वुड इट टेक टू कंप्लीट द वर्क इफ दे वर्क अलोन. जर त्या लोकांनी एकट्याने काम केलं असेल, इफ दे वर्क अलोन, जर त्या लोकांनी एकट्याने काम केलं असतं तर त्यांना ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागले असते. मग आपण काय करूया, निशूला दुसरं आधी घ्यायचं, पहिलं घ्यायचं नाही. पिंटूला ते एकट्यानं काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील, निशूला ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील, हे जे काही ठरवायचं आहे ते एक्स कुणाला मानायचं. आता पूर्वी आपण ह्याला एक्स आणि ह्याला वाय मानत होतो, लक्षात घ्या. ह्याला एक्स आणि ह्याला वाय मानत होतो, पण आता तसं नाही करायचं. आता एकच या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं लक्षात घ्या, व्हेरिएबल वापरायला लागतं. तसे दोन वापरलात तर काही बिघडतंय अशातला भाग नाही आहे. दोन वापरलात म्हणून काही बिघडतंय अशातला भाग नाही. दोन वापरलात तरी चालतंय. म्हणजे समजा आपण असं म्हटलं की काही फरक पडत नाही, बघूया आपण दोन वापरून बघूया कसं होतंय. म्हणजे ते सोपं जाईल असं मला वाटतंय आपलं सायमल्टेनियस इक्वेशन प्रमाणे. टू कंप्लीट सर्टन वर्क, एक विशिष्ट काम पूर्ण करण्यासाठी पिंटूला किती दिवस लागतात लक्षात घ्या, एक्स डेज लागतायत असं म्हणूया. पिंटू, लक्षात घ्या, पिंटू टेक्स, बघूया तसं करून बघूया आपण. पिंटू टेक्स एक्स डेज, पिंटू टेक एक्स डेज, बरोबर सर. आणि निशूला किती लागेल लक्षात घ्या, निशू टेक्स सर वाय डेज, निशू टेक्स वाय डेज, निशूला समजा वाय दिवस लागतात. मग इक्वेशन काय होईल, पिंटूला सर इथं एक्स दिवस लागलेत, बरोबर का. बघा सर पिंटूला किती दिवस लागले, बघा सर एक्स दिवस लागले पिंटूला. आणि इथं निशूला किती लागले बघा सर, निशूला वाय दिवस लागले. म्हणजे एक्स इज इक्वल टू +6 + वाय, दॅट इज एक्स इज इक्वल टू वाय +6. एक्स इज इक्वल टू वाय +6. दिस इज बाय फर्स्ट कंडिशन. म्हणजे तुम्हाला असं म्हणता येईल बाय फर्स्ट कंडिशन. बाय फर्स्ट कंडिशन काय फॉर्म्युला आला सांगा सर, एक्स इज इक्वल टू वाय +6, एक्स इज इक्वल टू वाय +6. याला आपण तात्पुरतं रिझल्ट नंबर 1 म्हणूया. आता त्यांनी असं म्हणले की इफ दे वर्क टुगेदर दे फिनिश इट इन 4 days. हे जरा खूप अवघड असं काम आहे, लक्षात घ्या. बघूया त्यासाठी आपल्याला थोडंसं एक कसं लिहावं लागतंय बघा सर, एक थोडंसं वर्किंग कसं होते बघा सर. एक खूप महत्त्वाचं मी तुम्हाला इथं शिकवतोय जे तुम्हाला कुठल्याही टेक्स्टबुकमध्ये किंवा डायजेस्टमध्ये शिकवलं गेलं नसेल. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. बघा सर इथं असं म्हणूया की पहिल्यांदा आपण पिंटूसाठी घेऊया. बघा हा जो भाग आहे हा पिंटूसाठी आपण घेऊया. पिंटूसाठी घेतल्यानंतर त्याला आपण म्हणूया इथं डेज आणि इथं म्हणूया सर वर्क.
बघा समजतंय का सर, डेज आणि वर्क. पिंटूला एक काम पूर्ण करण्यासाठी एक्स डेज लागतात. एक्स डेज मध्ये तो एक काम पूर्ण करतो. एक्स डेज मध्ये तो एक काम पूर्ण करतो. जे काही त्याला दिलंय 50 होमवर्क करण्याचं काम, 50 एक्झाम्पल करण्याचं काम, एक्स डेज मध्ये तो 1 वर्क कंप्लीट करतो. तर एका डे मध्ये तो किती काम करेल? एका डे मध्ये तो किती काम करेल? माझ्या लक्षात आहे का असं? एक डे मध्ये ते 50 पैकी किती 5 एक्झाम्पल सोडवेल, 7 एक्झाम्पल सोडवेल, 8 एक्झाम्पल सोडवेल, किती सोडवेल, किती काम करेल? तर ते करण्यासाठी याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन असते सर. ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण कसं करतो? तर मध्ये बरोबर चिन्ह देतो, एक्स इंटू क्वेश्चन मार्क आणि तो 1 इंटू 1. म्हणजे कसं होतं? तर क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 1 अपॉन इंटू एक्सचे डिव्हायडेड बाय एक्स. म्हणजे सर तो एका दिवसामध्ये 1 अपॉन एक्स वर्क पूर्ण करतो. पिंटू एका दिवसामध्ये 1 अपॉन एक्स वर्क पूर्ण करतो. पिंटू कंप्लीट्स 1 अपॉन एक्स वर्क इन 1 डे. एका दिवसामध्ये. आपण इथं वाक्य घेऊया सर ते. म्हणजे इथं कसं होईल बघा सर, पिंटू कंप्लीट्स 1 अपॉन एक्स वर्क, 1 अपॉन एक्स वर्क इन 1 डे. 1 अपॉन एक्स वर्क इन 1 डे. बघा सर बरोबर आहे का? तसंच सर जसं आपण पिंटूचं काढलं तसंच आपण निशूचं काढू शकतो. मग एक्सच्या जागी वाय घालायचं. म्हणजेच कसं होईल, एक्सच्या जागी वाय घातलं की असंच लिहिता येईल आणि वाक्य त्याच्यावरूनच तयार करता येईल की निशू कंप्लीट्स, बघा सर, निशू कंप्लीट्स 1 अपॉन वाय वर्क, 1 अपॉन वाय वर्क इन 1 डे. बघा सर बरोबर आहे का? पिंटू कंप्लीट्स 1 अपॉन एक्स वर्क इन 1 डे, निशू कंप्लीट्स 1 अपॉन वाय वर्क इन 1 डे. आता हे दोघांनी मिळून काम करायचं असेल, इफ दे वर्क टुगेदर, जर दोघांनी मिळून जर काम करायचं असेल तर दे फिनिश इट इन 4 डेज. समजा 50 होमवर्क्स आहेत आपल्याला दिलेली, दोघांनी मिळून सोडवायचे आहेत. तू थोडी सोडव, मी सोडवतो. दोघांनी मिळून सोडवायची म्हटली तर ती 4 दिवसामध्ये संपतात. दोघांनी मिळून सोडवायची म्हटली तर. मग आता आपण इथे आणखीन एक बघूया सर. हा एक भाग झाला जसा असा. आता हा फक्त पिंटूनी एकट्याने केला होता. आता दोघांनी केलाय असं गृहीत धरूया सर. पिंटू आणि निशू दोघांनी, पिंटू आणि निशू असं दोघांनी केलाय असं गृहीत धरू सर. मग आता कसं होईल, पुन्हा इथं डेज आणि पुन्हा इथं वर्क. हे खूप महत्वाचं आहे जे मी सांगायला लागलोय. मग आता मला सांगा, तो एका दिवसामध्ये, एक दिवस लक्षात घ्या, एका दिवसामध्ये ते किती काम पूर्ण करतील? एका दिवसामध्ये पिंटू 1 अपॉन एक्स काम पूर्ण करेल आणि निशू 1 अपॉन वाय वर्क पूर्ण करेल आणि ही दोघांची बेरीज एका दिवसात ते एवढं काम पूर्ण करतील. एका दिवसात ते एवढं काम पूर्ण करतील. मग 4 किती दिवसात त्यांना लागते सर? इफ दे वर्क टुगेदर दे फिनिश इट इन 4 डेज. 4 दिवसात ते सगळं काम पूर्ण करतात. अख्खं जे एक काम तुम्हाला दिलंय 50 होमवर्क करण्याचं काम, ते अख्खं एक काम ते 4 दिवसात पूर्ण करतात. एका दिवसात ते एवढं काम पूर्ण करतात तर 4 दिवसामध्ये ते सगळं काम पूर्ण करतात. पूर्ण काम 50 पैकी 50 होमवर्क म्हणजेच एक, 50 पैकी 50, 50 होमवर्क आहेत, 50 पैकी 50 केले म्हणजे 50 आउट ऑफ 50 त्यांनी केले. म्हणजे 51 जा 50, 51 जा 50, दॅट इज 1. दॅट इज 1. म्हणजे 50 होमवर्क पैकी 50 होमवर्क सोडवले म्हणजे कंप्लीट वर्क केलं 4 दिवसामध्ये. लक्षात घ्या, एका दिवसात ते एवढं काम करतात तर 4 दिवसात ते अख्खं पूर्ण काम करतात. ते इथं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण केलं तर कसं होईल बघा सर. इथे हे खूप महत्वाचं आहे जे मी तुम्हाला सांगितलं. हे दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे खूप खूप महत्वाचं आहे. आता ह्याच्यामध्ये सर आपण ह्याला काय करूया, ब्रॅकेट करूया आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊया. तर डायरेक्ट इथंच घेऊया क्रॉस मल्टिप्लिकेशन. इथं डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊया. बघा बरं कसं होईल. 1 इंटू मध्ये इथं बरोबर इज इक्वल टू साईन देतो. इथे 1 इंटू 1 ह्या साईडला घेतो, 1 इंटू 1 राईट. इकडं 4 इंटू हे, दॅट इज 4 इंटू ब्रॅकेट
1 अपॉन एक्स प्लस 1 अपॉन वाय. बघा सगळ्यांना समजले का? 1 इंटू 1 आणि 4 इंटू हे इथं घेतलं सर. आता मला काय पाहिजे? मला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं इन वन व्हेरिएबल. मग मला काय करायला लागेल? इथं एक्सची किंमत काढायची, तर इथं मी एक्स इज इक्वल टू वाय प्लस 6 आहे. मी एक्स काढतो आणि वाय प्लस 6 घालतो. इथं मी एक्सची व्हॅल्यू हे काढतो मी एक्स, आणि एक्स काढून मी वाय प्लस 6 घालतो बाय 1. म्हणजे कसं होईल बघा सर, 1 इज इक्वल टू इथं इंटू 4चे डिव्हायडेड बाय 4 करूया सर. आपण इथं इंटू 4चे काय करूया बघा सर, डिव्हायडेड बाय 4 करूया. दॅट इज 1 अपॉन 4. राईट. म्हणजे इथं कसं झालं, या ठिकाणी 1 अपॉन एक्सच्या जागी काय घालणार बघा सर, वाय प्लस 6. राईट. प्लस 1 अपॉन वाय. आता हे सॉल्व्ह केलं की तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळेल, वायची आणि एक्सची व्हॅल्यू मिळेल. मला सांगा, मी हे सोडवायची गरज आहे का? तुम्हाला वायची आणि एक्सची व्हॅल्यू केली की संपलं. टू कम्प्लीट द सर्टन वर्क पिंटू टेक्स एक्स डेज, दॅट इज पिंटू टेक्स जे येईल ते एक्सची व्हॅल्यू, जी येईल ती वायची व्हॅल्यू. फिनिश. मग आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन करता येईल का, हे फार महत्वाचं आहे. ते कसं करायचं? तर ह्या वाय प्लस 6ला आपण न विसरता ब्रॅकेट घालूया. डिनॉमिनेटर डिफरंट आहे, लक्षात घ्या सर. डिनॉमिनेटर डिफरंट असल्यामुळं डिनॉमिनेटरमध्ये मल्टिप्लिकेशन करायचं, वाय इंटू वाय प्लस 6. न्यूमरेटरमध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, हे प्लस चिन्ह इथं, वाय इकडे, वाय प्लस 6 तिकडे. बरोबर आहे का बघा सर? मग या ठिकाणी हे इकडे येईल सर, ह्याला आपण इथं या ठिकाणी करत असताना ह्याला ब्रॅकेट करूया. हे इकडे येईल, 1 इंटू समथिंग म्हणजे समथिंग, समथिंग इंटू 1 म्हणजे समथिंग. त्यामुळे हे इकडं आलं, वाय इंटू वाय प्लस 6 इज इक्वल टू 4 इंटू हे 4 इंटू ब्रॅकेट वाय प्लस वाय 2y प्लस 6. ह्याच्या तुम्हाला आतमध्ये मल्टिप्लाय करता येईल सर, वाय इंटू वाय आणि वाय इंटू 6. वाय इंटू वाय वाय स्क्वेअर प्लस वाय इंटू 6 6y इज इक्वल टू, हे 4नी आतमध्ये मल्टिप्लाय करता येईल सर. हे म्हणजे कसं येईल, 4 2 जा 8y प्लस 4 6 जा 24. आता ह्याला सर इकडे घ्या, या 8yला, आणि ह्या 24ला पण इकडे बोलवा. म्हणजे कसं होईल बघा सर, आपण सुरुवात करूया इथं. बघा लक्षात घ्या, इथं आपण थोडंसं अशी रेष मारूया इथे. राईट. म्हणजे कसं होईल इक्वेशन, वाय स्क्वेअर प्लस 6y प्लस 8y चे मायनस 8y प्लस 24 चे मायनस 24 इज इक्वल टू 0. प्लस मायनस 8y आणि प्लस 6y, मायनस 8y आणि प्लस 6y. व्हेन साइन्स आर डिफरंट मेक सबस्ट्रॅक्शन. चिन्ह वेगवेगळी असतील तर वजाबाकी करा. 8 मायनस 6 इज 2. चिन्ह मोठ्याचं द्या, हे मोठ्याचं चिन्ह मायनस, मायनस 2y. देअरफॉर वाय स्क्वेअर मायनस 2y मायनस 24 इज इक्वल टू 0. आता सर 24चे आपल्याला 2 फॅक्टर्स पाडायचे आहेत, ज्याचं सबस्ट्रॅक्शन 2 येईल. 24चे फॅक्टर्स पाडायचे आहेत, ज्याचं सबस्ट्रॅक्शन 2 येईल. काल बघितलंय आपण. मग 24चे फॅक्टर्स आहेत 6 चौक 24. इथं बघितलं आपण, 6 4 जा 24, 6 चौक 24. दॅट इज हिअर 6 इंटू 4. आणि 6 आणि 4चं सबस्ट्रॅक्शन 2 आहे. 6 आणि 4चं सबस्ट्रॅक्शन 2 आहे. सबस्ट्रॅक्शन असेल तर ग्रेटर नंबरला मिडल साईन आणि स्मॉलर नंबरला अपोजिट साईन. सबस्ट्रॅक्शन असेल तर ग्रेटर नंबरला मिडल साईन आणि स्मॉलर नंबरला अपोजिट साईन. ग्रेटर नंबर 6 आहे, मिडल साईन मायनस आणि अपोजिट साईन प्लस. सर इथं वाय स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 आहे, वाय स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 आहे. डायरेक्ट फॅक्टर्स सर, डायरेक्ट फॅक्टर्स कसं होईल बघा सर. इन दिस इज द फर्स्ट ब्रॅकेट, दिस इज द सेकंड ब्रॅकेट इज इक्वल टू 0. फर्स्ट ब्रॅकेट काय झाला बघा सर, हे मायनस 6 इथं आले आहे तसंच.
हे +4 इथं आले म्हणजे y - 6y +4. Then first is equal to 0, therefore y - 6 is equal to 0 or y +4 is equal to 0. Therefore y is equal to 6 आणि लक्षात घ्या or y is equal to -4. राईट. पण y हे काय आहे सांगा सर? y हे निशू टेक्स y डेज. मग डेज वजा कसे असतील? डेज आर नॉट निगेटिव्ह. y हे डेज आहेत, डेज आर नॉट निगेटिव्ह, त्यामुळे हे कॅन्सल होईल सर. बिकॉज डेज आर नॉट निगेटिव्ह. डेज आर नॉट निगेटिव्ह. डेज आर नॉट निगेटिव्ह. लक्षात घ्या, डेज निगेटिव्ह नसतात. देअरफॉर y इज इक्वल टू 6. मग y इज इक्वल टू 6 ही व्हॅल्यू यात घाला, एक्सची व्हॅल्यू मिळेल. बरोबर आहे सर. देअरफॉर x इज इक्वल टू, पहा सर इथे घेतो मी, देअरफॉर x इज इक्वल टू y + 6. Therefore x is equal to y ची व्हॅल्यू 6, 6 + 6. Therefore x is equal to 12. Now Pintu takes 12 days and Nishu takes 6 days to complete certain work. To complete certain work. इथे सांगितलं Pintu takes x days म्हणजे 12 days. इथं आपला आन्सर टाकता येईल सर. Pintu takes 6 days. Nishu takes, इथे बघा सर, y days म्हणजे 6. Nishu takes Pintu takes x days. x म्हणजे 12 आहे सर. x म्हणजे किती आहे बघा सर? 12 आहे. x म्हणजे किती आहे सांगा सर? 12 days. And Nishu takes y days. y म्हणजे काय सांगा? 6. Nishu takes y days. Nishu takes y days to complete certain work. To complete the work. To complete the work. To complete the work. काम पूर्ण करण्यासाठी पिंटूला 12 दिवस लागतील, निशूला 6 दिवस लागतील. सर इम्पॉर्टंट काय आहे? हे इम्पॉर्टंट आहे सर. हे इम्पॉर्टंट आहे, लक्ष द्या. हे तुम्हाला कुठल्याही डायजेस्टमध्ये, टेक्स्टबुकमध्ये शिकवलं जाणार नाही, कुठेही नाही. हे डेज आणि वर्क, हे डेज आणि वर्क म्हणजे पिंटू एक्स डेज मध्ये एक काम कंप्लीट पूर्ण करतो, म्हणजे 50 पैकी 50 होमवर्क सोडवतो. म्हणजे समजा त्याचा 50 होमवर्क असेल, तुमच्या लक्षात आलं 50 होमवर्क असेल तर 50 पैकी 50 सगळे सोडवतो म्हणजे 1. म्हणजे एक्स डेज मध्ये एक वर्क पूर्ण करतो, तर एका दिवसात तो किती वर्क पूर्ण करेल, किती एक्झाम्पल सोडवेल एका दिवसात, तर 1/x सोडवेल. हे फार महत्वाचं आहे. पिंटू completes 1/x work in 1 day. Similarly, Nishu completes 1/y work in 1 day. निशू, पिंटू आणि निशू दोघांनी मिळून काम करायचंय. मग दोघांनी मिळून एका दिवसात हा काम पिंटू एवढं करतोय, निशू एवढं करतोय. म्हणजे एका दिवसामध्ये 1/x + 1/y दोघं मिळून काम पूर्ण करतात. तर 4 दिवसामध्ये ते एक काम कंप्लीट पूर्ण करतात. दिलंय त्यांनी सर. If they work together, they finish it in 4 days. 4 दिवसामध्ये ते एक काम कंप्लीट पूर्ण करतात. 50 होमवर्क्स पैकी 50 होमवर्क सोडवतात. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन लक्षात घ्या, जे आपण इथं केलं. इथं न विसरता लक्षात घ्या, आपण बघितल्याप्रमाणे प्रत्येक स्टेपला अशी 1 टिंब 2 टिंब म्हणूनची खून देणं गरजेचं आहे. लक्षात घ्या सर, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आपण शक्यता असतं विसरण्याची, पण ते विसरलं नाही पाहिजे. म्हणूनची जी खून आहे ती आपल्याला या ठिकाणी द्यावी लागेल. हे इथं म्हणून लक्षात घ्या. बरोबर आहे. इथं पुढे सुद्धा कंटिन्यू इट इज. बरोबर आहे सर. आणि आपण इथे म्हटलं, लक्षात घ्या, इथं आपण वाक्य लिहा, वायची किंमत आपण इक्वेशन 1 मध्ये घालूया. इथं लिहू शकतो आपण, लक्षात घ्या, युझिंग y इज इक्वल टू 6 इन इक्वेशन 1. युझिंग y इज इक्वल टू 6 इन इक्वेशन 1. आणि मग हे इक्वेशन 1 घेतलं आणि मग एक्सची व्हॅल्यू काढली. म्हणून 1 टिंब 2 टिंब हे चालूच आहे. लक्षात घ्या सर. अशा प्रकारची म्हणून म्हणजे देअर फॉर. मग हे आन्सर लास्ट, जे लास्ट आन्सर आहे
त्याला आपण अशी ब्रॅकेट करूया सर, लक्षात घ्या, त्याला कळेल, शिक्षकाला समजावं. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. लास्ट आन्सर. सगळ्यात महत्वाचं असेल तर या दोन गोष्टी सर, याच दोन गोष्टी इथं लागणार आहेत या एक्झाम्पलमध्ये. हे नाही आलं तुम्हाला एक्झाम्पल येणार नाही. बघूया हे एक्झाम्पल काय आहे. प्रॉब्लेम सेट दुसऱ्यातलं 15वं. हे 2.6 मधलं 8वं होतं स्टार एक्झाम्पल, हॉट क्वेश्चन, अवघड क्वेश्चन.